नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श ट्रॉफी 2024 बडलेगावची उपांत्य फेरी. वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरुद्ध गावदेव एमबी ग्रुप देवीचा पाडा. एका चित्तथरारक सामन्यानंतर पुन्हा एकदा तयार व्हा उपांत्य फेरीच्या लढतीसाठी. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो देवीचा पाडाचा कॅप्टनने. फर्स्ट मध्ये योगेश बॉलिंग मार्क वरती वॉर्म अप करतात. आघाडीची जोडी मोरेश्वर आणि त्याच्या सोबतीला विकास पाटील. शुभेच्छा दोन्ही संघांना. बरेचसे मान्यवर सध्या मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांकडून या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल जो चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आणि त्यामुळे मिळते ती एकच धाव. महानगर गॅसचे प्रोप्रायटर या उद्योजक तेजस्वी मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंचावरती गोल्डन मॅन आणि नेहमीच क्रीडा क्षेत्रावरती ज्यांचं प्रेम राहिलं आणि रविदादा सुद्धा मात्रे यांचे आपण आगमन पाहतोय. ऑन साइडला टर्न खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. सिली पॉइंटला बॉल मिळते तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावा फलकावरती आपण पाहतोय त्या दोन धावा. बरेचसे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात यंदाच्या देसाई संघामध्ये. बॅटिंग ऑर्डर मध्ये खास करून बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला देसाई संघ. मात्र या मॅच मध्ये खरं तर मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केली होती देवीचा पाड्याचा बॉलिंग युनिटने, त्यामुळे स्ट्रेंथला बॅक करतील पुन्हा एकदा ते. दुसऱ्या बाजूने फलंदाजी ज्यांची ताकद आहे देसाई पाहुयात कुठपर्यंत पोहोचतात. मात्र या मॅच मध्ये बादल मात्रेची देखील एंट्री होते स्क्वॉड मध्ये. सो गोलंदाजी मध्ये देखील स्ट्रेंथ वाढवली आहे देसाईने. ओव्हर द विकेट. खाली राहिलाय बॉल. संधी आहे स्ट्रायकिंग एंडला देखील संधी होती पण नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राम कडून चुकीचा थ्रो. मिळते बाईटची एक धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय 3 वरती. मागच्या मॅचचा हिरो राम मात्रे काय बॅटिंग केली. 6 बॉल 27 धावांची गरज होती. एक एक्स्ट्राच्या 5 धावा आल्या पण 23 धावा रामच्या बॅट मधून आल्या आणि तो सामना देवीचा पाडाने जिंकला होता. बॅटची एज पाहायला लागला बॉल. पुन्हा आपण पाहतोय विकेटच्या अगदी मध्ये सेल्फ फॉलो थ्रो मधून पोहोचेल योगेश. मिळते एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आठवतोय मागचा सामना सोनारपाड्याच्या विरुद्ध एका धावेचं षटक टाकलं होतं योगेश मात्रेने. पॉवर प्लेचं पहिलं. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आलाय. ऑन ट्राय डीप मध्ये. दीपू तयार आहे. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा मिळतील इथे. 2 धावांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 6 या आकड्यावरती. देसाई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आमचे देसाईचेच ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेचे आतिश पाटील. वेगवान चेंडू आत आलाय आणि मैदानाच्या बाहेर जाईल विकास पाटील. क्लीन प्लम. बरोबर जुने जाणते खेळाडू देसाईचे दिलीपजी पाटील यांचे आगमन झालेले. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 40+ क्रिकेट आजही जे खेळत आहेत देसाई क्रिकेटची पंढरी मित्रांनो. आजही बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 5 पाड्यांचं एक गाव आहे. 6 धावा धावफलकावरती. पहिले षटकाचा खेळ संपन्न झाला.
देसाई प्रीमियर लीग मध्ये देखील आपण जवळपास 150 खेळाडू पाहतो. कदाचित नेक्स्ट फेब्रुवारी न्यू इयर मध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल डीपीएल. चला वेळ जास्त चाललाय. देवीचा पाडा आणि देसाई लक्षात घ्या. नावात 7 सेकंड वर सागर मात्रे. एज आहे मागे बॉल फाईन लेगने स्टॉप केला समीर भोईरने. अन्यथा फार वेगाने बॉल केला असता. एकदा मिळते इथे मोरेश्वर बचावलाय आणि चौकारी येता येता वाचला. सो एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय ती 7 वरती. सागर मात्रे सेकंड ओव्हर मध्ये पेस व्हेरिएशन या त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मोठे फटके खेळत असताना फलंदाजांना विचार करावा लागतो. हितेश भोईर पॅव्हलियनकडे जर तुम्ही बघितलं तर हितेश भोईर, आकाश पाटील, ऋषी मात्रे, हिमांशु मात्रे, प्रवीण मात्रे, मयूर देखील बादली बॅटिंग करू शकतात. नितीन ज्युनियर नितीन मागे बसले होते त्यामुळे मला इथून दिसले नाही. ते सध्या थोडे मागे येतात. ऑफ स्टंपचा फार बाहेर पण यावेळेला अंपायरचा इशारा आला तो वाईट बॉल. तुमची स्ट्रेंथ जरूर आहे पण मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू जातोय त्याने खेळणं देखील गरजेचं आहे. कारण आपण लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट खेळतोय. 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाचा तर खेळ संपन्न झाला ज्यामध्ये धावा आल्या त्या फक्त 7 धावा, माफ करा 6 धावा. इथे फर्स्ट रन आले आणि त्यानंतर वाईड आलेला आहे. फुल टॉस होता पण त्या फुल टॉसचा फायदा उचलू शकला नाही. बाद होईल फलंदाज हितेश भोईर. दुसरा झटका वागेश्वर देसाईला. पहिली विकेट आपण बघितली ती विकास पाटीलची आणि त्यानंतर हितेश भोईर. आता मैदानाच्या आतमध्ये आला आकाश पाटील. डिसिप्लिन बॉलिंग. या बॉलिंग युनिट मध्ये आपण सुरुवातीला योगेश, त्यानंतर सागर, त्यानंतर केतन, रुचित हे बॉलिंग युनिट आहे सध्याचं देवीचा पाडाचं. आणि यंगस्टर आल्यानंतर तुमचा संघ उभरतो, बहरतो आणि प्रत्येक गावामध्ये ते यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धाव फलकावरती 8. अंपायर प्लीज लक्षात घ्या वेळ जास्त चाललेला आहे. आत आला बॉल लेट कट. शॉर्ट थर्डच्या वरतून चालला बॉल प्रचंड वेगाने डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थांबून यावेळेला शॉर्ट थर्डच्या वरतून काढलं बॉलला लेट कट. यावेळेला फॉलो केलं होतं बॉलला पण जास्त बाहेर. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड. आणि या वाईडने धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. जीवांश 11 चेंज गेम बडोली बी जे कालचे क्वालिफायर आहेत 8 संघांच्या पोल मधून. त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन थांबा. कॅप्टन नितीनजी पाटील पडलेगाव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. फुल टॉस बैठक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी सुंदर झेल फटका सुंदर झेल सुंदर डाव संपला आकाश पाटीलचा.
मैदान देसाई. आदर्श ट्रॉफी 2024 धावा फलकावरती 13 धावा. 2024 कॅलेंडर इयरचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जे काही चुकलं असेल, ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, कोणासोबत आपल्या नात्यामध्ये जर तिरस्कार असेल तर तो बाजूला सोडून 2025 आपण चांगली सुरुवात करूयात. जे काही घडलं ते सोडून जे काही घडवायचं त्याचा विचार आपण करू. येणाऱ्या जानेवारीमध्ये 2025 आपण शुभ सुरुवात करूयात. शॉट फाईन लेगला बॉल मिळते ती 1 धाव. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 14 धावा धाव फलकावरती आहेत. डिसिप्लिन बॉलिंग आतापर्यंत केली आहे. आपण असं म्हणू शकत नाही की चांगली इथे बॅटिंग झालेली आहे, बिकॉज 2 विकेट पडलेले आहेत. 2 नाही तर 3 विकेट पडलेले आहेत आणि धावा धाव फलकावरती आहेत त्या फक्त 14 धावा. पण मला आठवतोय सकाळचा सामना जेव्हा मी आलो होतो, पहिल्या 8 बॉल मध्ये देसाईचे फक्त 2 धावा होत्या आणि पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेचा हायर स्कोर 67 त्यानंतर त्यांनी बनवल्या. खेचून मारण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल. ऑप्शनचा फार बाहेर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सागर मात्रे जेव्हा जेव्हा गोलंदाज येतो मला ड्वेन ब्राउडची आठवण होते, कारण चेंज ऑफ पेस वारंवार तुम्हाला पाहायला मिळेल. गती परिवर्तन त्याच्याकडून आपण सातत्यानं पाहत आलेलो. त्यामुळे मोठे फटके खेळत असताना फलंदाजांना या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. वेगाने टाकला लोअर फुल टॉस डीप मध्ये फिल्डर. ओहो, जजमेंट त्याचं पूर्णपणे चुकलं सुरुवातीला. आय थिंक रुचित होते. पुन्हा तो मागे आला, स्टॉप केलं बॉलला. धावा मिळतात त्या 2 आणि या 2 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मोव्स ऑन 17 धावा. विकेट पडले. खेळ संपन्न. एक छोटासा पण ब्रेक घेऊ डीजे वाला आणि पुन्हा फुल लेंथ. इट इज वाईड. ऑप्शनचा फार बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाइडला ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ द फिल्डर आलेले त्या ठिकाणी, पण 2 धावा सहजरित्या मिळतील इथे. तो येतोय तोपर्यंत स्कोर झोन 20. 20 धावा धाव फलकावरती आहेत. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी एक पारितोषिक येते तुषारदादा मात्रे यांच्याकडून. एका कॅच साठी त्यांना सीमारेषेच्या बाहेर, नाहीतर या लातमध्ये सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जर जेल पकडला तर त्यांना 500 रुपयांचा पारितोषिक आहे आमच्या फक्त व्हॉलेंटियर्स साठी. टोटल स्कोर 20. 20 धावा धाव फलकावरती आहेत. प्रगती पथावर तिसरं षटक केतन मात्रेचं आणि त्याच्या समोर आहे हिमांशू मात्रे. ऑन साइडला टर्न करण्यात आला, पण तो शॉट स्क्वेअर लेगला अंपायरला लागलाय. सेकंडचा कॉल आहे. हिमांशू धावतोय आणि 2 धावा पूर्ण होतील या ठिकाणी. 2 धावांच्या साह्याने धावा संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 22. 22 धावा धाव फलकावरती. कमेंट्री बॉक्स मध्ये आता चहा आलेला आहे. तुम्ही ग्लासात घ्या, कप मध्ये नको. 22. 22 धावात.
चहाची वेळ नसते पण वेळेला नेहमीच चहा हवा. खाली राहिलाय बॉल जो बाउन्स अपेक्षित होता. हिमांशूला तो या बॉल मध्ये मिळाला नाही. या सरफेसने आज मात्र फलंदाजांची चांगली परीक्षा घेतलेली आहे. कारण काही बॉल उडतात, काही बॉल खाली राहतात आणि त्यामुळे फलंदाजांना अटेम्प्ट करत असताना त्याचा त्रास होतोय. 67 हाय स्कोर आहे. त्यामुळेच अन्यथा सावली मैदानावरती आपण 90 मी बघितलेले आहेत. 90 प्लस रन मी बघितलेले आहेत. .105 105 धावा देखील या मैदानावरती बनलेल्या आहेत. त्यास थोडी इंजुरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जाणवते ती राम मात्रे. आता आशा करतोय की गंभीर दुखापत नसेल. मागच्या मॅचचा खलनायक होता तो, कारण ड्रॉप सीनचा हिरो बनला जेव्हा सामना पूर्ण संपला होता, संपण्याच्या मार्गावरती होता, तिथून त्या मॅचला जिंकून दिलं होतं राम मात्रेने गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडाला. जास्त इंजुरी असेल तर प्लीज आपण रेस्ट करा राम. 22 धावात केतन. ओहो, बॅटचा चेहरा उघडला. थर्ड मॅन यावेळेलाही बॉलने थोडी दिशा बदलली आहे पण चालला वेगाने. डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. अमित म्हात्रे साहेब यांच्याकडून आयवा झेल साठी प्रेक्षकांनी जर झेल टीमला सीमारेषेच्या बाहेर तर त्यांना 500 रुपयांचा पारितोषिक आहे. तुषार दादा म्हात्रे यांच्याकडून आमच्या व्हॉलेंटियर्सने झेल टीमला सीमारेषेच्या बाहेर तर त्यांनाही 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. दिल्लास यांनी टिपला तर त्यांना 1000. मंडळाकडून 2000. मी पण देईन 500. 26 धावा. केतन पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर, त्याचा वाक्या बाहेर. मिड विकेटला मात्रेने मारलाय पहिला षटकार. बाजू त्या 32 एक बॉल अजूनही बाकी आहे. राउंड विकेट. ज्या वेळेला शॉर्ट थर्ड समीर समोर टिपलाय झेल आणि हिमांशू म्हात्रे बाद. 32 ला पडतोय. चौथा धक्का बॅटिंग करणारा बाकी आहे.
पुढे जात असताना 38 गरज होती या फटक्यांची बिकॉज धावा बनल्या नव्हत्या. तर धावा येत आहेत. डिपिश कॅपा पॉइंट लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गोलंदाज रुचित वेगाने टाकलाय क्विकर वन शॉर्ट थर्डला मिसफिल्ड. एक धाव सेकंडचा कॉल पण थांबावा लागेल. अंपायरचा 22चा इशारा मिळते. एक धाव स्कोर मोजून 39 39. स्टील 4 to go. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. रुचित ऑन साइडला पोल केलाय डीप मध्ये फिल्डर त्याचा वाक्या बाहेर सीमा रेषा पार करतोय षटकार. आपल्याला पाहायला मिळालं नटराज स्टाईल मध्ये रंगदेवतेची जी मुद्रा आहे. डावा पाय हवेमध्ये होता आणि मागच्या पायावरती जोराने फटका पण बघितला ज्युनियर नितीनचा. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 45 45. टॉस केल्या बॉलला गुगली होती. ओहो डायरेक्ट हिट मिस. एक धाव मात्र इथे पूर्ण होते ती 22ची. गुगली फार सुंदर टाकतोय. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने फलंदाजाला अटेम्प्ट करू दिलं नव्हतं. आय थिंक अमर होते तेव्हाही तो फसला होता. 46 जेन्युइन लेग ब्रेकर येते पण गुगली त्यांची आत येते त्याच ऍक्शन मध्ये. सुपर्ब. मोरेश्वर ऑन साइडला थांबून डिस्पॅच डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हॅन्ड हँडसम षटकार. फिरकीपटू येत नाही स्पिनर येत नाही. त्यांनी असे म्हटलं होतं की खंते खरं तर आणि गोलंदाज बचने वाले बॉलिंग करते. 10 धावा 15 धावा देत आहेत. आपण सेफ झालो बस. विकेट काढायला जात नाही. तुम्ही 15 ते 20 द्या पण 2 ते 3 विकेट काढले सुरुवातीचे तर तुम्ही चांगले बॉलर आहात. हा फिरकीपटू जरूर यावर मध्ये थोडासा मागडा होतोय पण धाडस आहे. बॉलला टॉस करणं आणि फिरकीपटूच्या विरुद्ध तुम्हाला खेळण्यासाठी योग्य तंत्र असायला हवं. हे दोघांकडे आपण पाहतोय. मोरेश्वर आणि ज्युनियर नितीनकडे कमी उंचीचे दोघंही आहेत पण फार चांगले बॅटिंग डेथ ओव्हर मध्ये दोघांनी केली. थ्रो येईल धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि या 2 धावांनी डाव पहिला संपला. बॅटिंग केली ती वागेश्वर देसाई संघाने आणि धावसंख्या उभारली होती 54-55 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी एमबी ग्रुप देवी सपाडा या संघासमोर. लास्ट ओव्हर कल्याण प्रथमेश यांना पण सध्या स्क्रीन वरती आपण पाहतोय दिलदास डेकोरेटरचे मालक प्रोप्रायटर दिलदासजी सुक्र्या मात्रे. EMI वरती देखील ज्यांचा मंडप ज्यांचा डीजे उपलब्ध आहे. 0 डाऊन पेमेंट वरती तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. कोणत्या इव्हेंटसाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी स्पर्धांसाठी तुम्हाला ते मंडप आणि संपूर्ण व्यवस्था क्रीडांगणाचं सुशोभीकरण असेल आणि ज्यामध्ये डीजे हे देखील ते उपलब्ध करून देतील. सो दिलदास सुक्र्या मात्रे आणि बंटी मात्रे यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 54 झालेले 55 बनवायचं. थँक्यू.
आघाडीला. सो लवकर चला आपण आदरणीय देसाई चे अमितजी म्हात्रे साहेब आणि रुपेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत. तर जीवांश 11 चेंज द गेम वडवली ब संघ आपण कॅप्टनला पाठवायचं आहे. लक्ष द्या. बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी तेजस शेट मात्रे यांच्याकडून 2000. फक्त योगेश साठी ते पारितोषिक असेल. योगेश बॅक टू बॅक 3 षटकार जर तुम्ही टोकले तर तेजस शेट मात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. सामना झाले सुरुवात. 55चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवलंय. ऑफसाईडला लॉप करायचा होता. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. सिंगल मेल. गोलंदाजी मार्क वरती रितेशला आपण पाहतोय. रितेश नामक गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. आउटफील्ड मध्ये डीप मध्ये हिमांशूला तुम्ही पाहता. मिड विकेटला ज्युनियर नितीन. समोर लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळतात. बादल मात्र सध्या इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे गोलंदाजीसाठी एक विकल्प वाढलाय. जे वागेश्वर एकची प्रतिष्ठान देसाईसाठी पुढे सरसावला. पाहिलं रितेशनं ऑफ ट्रॅकरचा मारा केला. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 3 धावा लागतात. यापूर्वी 1 त्यानंतर 22च्या स्वरूपात त्यानंतर अतिरिक्त धाव येते. 55 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये उतरलेत. यावेळेस स्पोर्ट्स केलाय. इनफिल्डच्या डोक्यावर पॉवर प्लेचं सत्र सुरू आहे. फिल्डर वेगाने धावलायत. व्हेरी गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फेकी थोडी खराब आली पण नुकसान अतिरिक्त झालं नाही. बॅकअपला फिल्डर उपस्थित होते. पाहता पाहता दोन्ही फलंदाजांना इथे कालावधी मिळालाय आणि धावसंख्या ते मात्र 3 पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे ठेवलं. 6 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन बोर्ड while chasing 55. स्टील फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना 55चा पाठलाग करताना 6 झाल्यात. पुढचा बॉल रितेश. पॉवर प्लेचं षटक ऑन साइडला वळवला गेला. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. फिल्डर हिमांशू भरपूर वेगाने आलात. सेकंडचा कॉल अर्धा विकेट पर्यंत पोहोचल्यात. धावचीची संधी आणि संधीचं सोनं देखील केलंय. धावचीच्या स्वरूपात लागणारा धक्का पहिला. गावदेवी एमबी ग्रोथ देवीचा पाडा या संघाला.
गोलंदाजी मार्क वरती बादलला आपण पाहतोय देसाई प्रीमियर लीगच्या निमित्तानं या संघाची नक्की संघामध्ये त्याची वर्णी लागली आणि खऱ्या अर्थानं आज मात्र अखंड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर देसाई संघाकडून खेळताना ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यानं अप्रतिम प्रदर्शन केलंय ते बादलनं अप्रतिम प्रदर्शन सातत्यपूर्वक आपण बादलचं पाहत असतो देसाई प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्याची गोलंदाजी नक्कीच देसाईकरांनी पाहिली त्याला संघामध्ये संधी मिळाली आणि त्यानंतर त्या संधीचं सोनं करून दाखवलं या गोलंदाजानं बादल गोलंदाजी मार्क समोर स्ट्रायकिंग इन वरती बाहुबली ऑफ देवी सपाडा संघाचा बाहुबली अर्थातच राम मात्रे सज्ज होतोय बादल समोर एक कठीण आव्हान आहे त्याला मात्र मोठ्या रनअपनं बादल सर करण्यासाठी तयार होतोय ओव्हर द विकेट न फटका खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जूनियर नितीन ओ क्या बात है आउटस्टँडिंग सुपर्ब मॅग्निफिसंट इव्हिनिंग सेशनची गाणी मला वाटतं इव्हिनिंग नाही म्हणता येणार ही 31st नाईटची गाणी आहेत दिलदार थोडं मनोरंजन करा आता प्रेक्षकांचं देखील हा गमतीचा भाग आहे विकेटचं पतन झालंय राम बाद झालेत आणि आता जयेश येतात मैदानामध्ये बादल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पण ज्युनियर नितीनचा हा झेल मात्र नेहमीच लक्षात राहील या क्रीडांगणावर कारण ज्या प्रकारे त्याने बॉडी स्ट्रेच केली अगदी ऍट मोमेंट त्याने जम्प केलं बॉडी पूर्णपणे स्ट्रेच केली सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला व्हॉट अ सुपर्ब कॅच ब्युटिफुल कॉट बाय ज्युनियर नितीन आता बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला कन्वर्ट केला फिल्डर डीप मध्ये रितेश स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि ऍक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय रितेशने यापूर्वी देखील शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत आला त्यानंतर अचूक फेकी केली आतिश बघा सुपर एक्सायटेड कारण त्यांना माहिती इथून जर संघ जिंकला तर नक्कीच या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि होम ग्राउंड वरती सध्या देसाई संघ खेळतो त्यामुळे आतिश पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर भरपूर खुश आहेत इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ऑन साइडला पुल करायचा होता यस दीपेश सांगतात 12वा भी हमारा 12वा नाही करतर स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आपल्या सोबत जोडले गेलेत धावत संख्या आपण पाहतोय आता येणारे चेंडू शिल्लक असतील 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती 43 धावांची थांबा थोडं बदल असेल 14 चेंडू चला पंच मॅच सुरू करा विनंती यानंतर देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न लावर अपील बॅटला स्पर्श करून चेंडू प्रवीणच्या हातामध्ये जाऊन विसावलाय विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळते फलंदाज होईल बाद आणखीन एक धक्का टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाबूत झालाय गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघाचा येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि विजयासाठी 43 ची गरज ते दिलदार समोर थोडं बाजूला बा आमच्या मॅनेजमेंट टीमला रिक्वेस्ट आहे ते सांगतात दिसत नाहीये बॅटर रेडी होतोय का नाही प्लीज दिलदार समोरून थोडं तुम्ही बाजूला व्हा चला आमचं मॅनेजमेंट कमिटी संपूर्ण त्यांना विनंती असेल आपण डीजे ऑपरेटरच्या समोरून थोडं बाजूला व्हायचं ऑन साइडला लॉब करायचा होता संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉलची समाप्ती झाली आहे सफल षटक पूर्ण झालं बादल नामक गोलंदाजाने कहर बरसवला मैदानामध्ये अवघ्या धावासंख्येत त्याने 3 खर्च केल्या 2 विकेट मिळवले व्हॉट अ सुपर्ब स्पेल बाय बादल
देसाई पाटील पाडा अमित शेठ पाटील यांच्या माध्यमातून नितीननं जो झेल टिपला त्यासाठी तब्बल रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे ज्युनियर नितीनसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. अमित शेठ पाटील देसाई पाटील पाडा गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज मयूर मात्रेला आपण पाहणार आहोत. बादल मात्रे, मयूर मात्रे, त्यानंतर कदाचित हिमांशू मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळेल. रितेश नामक गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 9 धावा खर्च केला. त्यानंतर बादल मात्रेला मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केला आपल्या संघाच्या बाजूनं आणि आता मयूर मात्रे गोलंदाजी मार्कवर. चला मयूर वेळ बघा. प्रवीण प्लीज यानंतर एक मॅच आम्हाला कव्हर करायचे, थोडं सहकार्य आपलं असणं गरजेचं आहे. बरोबर तयार. मयूर मात्रे रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली शॉर्ट स्कोअर लेग रिजनला. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता मात्र बदललेली तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आली 13 वर. आता समीकरण शिल्लक येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 42 करायचे. 11 चेंडू 42 धावांचं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघाला. नेक्स्ट बॉल मयूर मात्रे. समीर ऑन स्ट्राइक ऑन साइडला खेळलाय. फाईन लेगला बीट केलंय. बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, थांबणार नाही. बॉल जाईल फाईन लेग पार. चौकार. फ्लॅश शॉट. चौकार जरूर आला, त्यानंतर सिंगल इथे कन्व्हर्ट केली गेली. अशा प्रकारे आपण पाहतो षटक क्रमांक 30 देखील संपन्न झालाय. 3 षटकाचा काय संपन्न धावा झाल्यात 25. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 30 करायचा. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं राम मात्रे 6 चेंडू 27 बनवल्या, पण 6 चेंडू 30 बनवायचे, पण आता राम मात्रे मैदानात नाहीयेत. जयेश आणि समीरला डाव सावरायचा आहे. 6 चेंडू 30 धावा. विक्रम नोंदवला जाईल का या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेमध्ये पाहणं गरजेचं असेल. आदर्श चषक पडलेगाव खरंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मानाची स्पर्धा नक्कीच आयोजित केली गेली आणि आज अंतिम सोहळा स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. चला पुन्हा एकदा अनाउन्स करतोय आम्ही जीवांश 11 चेंज द गेम ओडब्ल्यू बी कॅप्टन कमलेश आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावरती या. ऑफ साइडला 30 चा पाठलाग करायचा आहे. पहिला टोकलाय मिड विकेटच्या बाहेर हिमांशू मात्रेच्या विरोधात षटकार.
हर्षलने नुकतीच माहिती दिली अंडर 21 फॉर्मॅट मध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकलेत या पठ्ठ्याने. पहिला मारलाय मात्रेच्या विरोधामध्ये. आता पुढच्या येणाऱ्या चेंडू आपण पाहतोय 5 आणि 5 मध्ये 24 करायच्यात. 4 अजूनही टोकायचे आहेत. रोहनच्या विरोधामध्ये मला तर वाटतं 5 षटकार ठोकले होते जयेशनं आणि आता 4 टोकायचे आहेत. पाहूया एक आलाय हिमांशूच्या विरोधात. हा वेगवान होता. थर्ड मॅन मध्ये बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. एक धाव पूर्ण केली गेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे टोटल आता स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो येऊन पोहोचली आहे ते अर्थातच 32-32 आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि करायच्या 23. जीवांश 11 संघाचे पुरस्कर्ते खरतर तेजस दादा मात्रे आणि त्यांच्या समवेत रोशन शेठ पाटील नेजे, तुषार दादा मात्रे आणि रोशन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि रोशन शेठ पाटील नेजे यांचं शुभागमन झालंय. रोशन दादाने विनंती आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रोशन दादा या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. धावफलक आपण पाहतोय आता येऊन पोहोचले ते 34 वर म्हणजे येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 21 करायच्यात. वेस्ट हा भीमर साठी रिव्ह्यू असेल फक्त, अन्यथा कशासाठी रिव्ह्यू नसेल. ऑन साइडला वळवला फटका चांगला आहे. 21 ची गरज होती आणि आता फक्त औपचारिकता शेष. फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतील. चला जीवांश 11 चेंज सगळे मोडवले बी कॅप्टन या काबा आलेले आहेत या आमच्या व्यासपीठावरती. या काबा कारण कोणत्याही प्रकारचा आपल्याला आता अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतर या स्पर्धेचा मेगा इव्हेंट महामुकाबला ज्याला म्हटलं जातं, अ बिग शो, अ बिग फाईट मॅच. इथून जो संघ जिंकेल तो जीवांश 11 चेंज गेम मोडवली बी सोबत खेळून जवळपास आता आपला विजय निश्चित केलाय या सामन्यामध्ये. महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 20 धावांची गरज. सामना संपल्यानंतर लगेच नितीन आपण प्रथम यायचंय आपल्यासाठी. अमित शेठ पाटील यांच्या माध्यमातून फांडेडो मागून दांडी उडवली. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. सामना संपला, मॅच मध्ये सामना जिंकलाय जय वागेश्वर. असे आपण दिनेश दादा